शेतकरी बांधवांनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बांधवांनो, मी आज सावरगाव तालुका जुन्नर या ठिकाणी असून महाराष्ट्र राज्य जांभूळ महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी तोडकर यांच्या जांभळाच्या बागेत आहे. माझ्या पाठीमागं बघू शकताय तुम्ही, आता जांभळाला अतिशय चांगल्या प्रकारचं फ्लॉवरिंग चालू झालेलं आहे आणि आज आपण जांभळाबाबत राजू शेठ तोडकर यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. शेठ, तुमचं आमच्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. जांभळाला फ्लॉवरिंग अतिशय चांगल्या प्रकारे सुरू झालेलं दिसून येत आहे. तर दरवर्षीच्या तुलनेत फ्लॉवरिंग हे लवकर चालू झालंय का दरवर्षीच्या तुलनेत बरोबर चाललंय? हे थोडंसं 15-1 दिवस लवकर आले असं वाटतं. हां 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 हां. तर आता फुलोरा अवस्थेत ह्या जांभळाच्या जे फ्लॉवरिंग चालू झाले ह्याची काळजी घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असते. तर काय काळजी घेतली पाहिजे? आता फुलोरा अवस्थेमध्ये आहे ना, आता याला म्हणजे सध्या पाणी पण दिलं पाहिजे. हां 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 हां. आणि दुसरी गोष्ट जे त्याच्यावरती थ्रिप्स वगैरे जो अटॅक येतो हां हां तर त्याच्यासाठी नो थ्रिप्स इकोडा वगैरे अशी जैविक औषधं मारली पाहिजे. कारण याला परत मधमाशी पण याच्यावरती पॉलिनेशन साठी येणार असते. मधमाशीला सुरक्षित औषधं, जैविक औषधांचा वापर करायला वापरली पाहिजे. आणि याला स्टिकर घेणं पण खूप महत्वाचं असतं. कारण ही जी पानं असतात ती खूप अशी ऑइली असतात. त्याच्यावरती औषध वगैरे ते थांबत नाही अजिबात आणि पेनिट्रेशन पण होत नाही. आणि तिसरी गोष्ट की तुम्ही कोणतं स्टिकर वापरताय? मग आम्ही न्यूट्रोस्पिरिट जे आहे ते वापरतो. मग त्याच्यामुळे ते पेनिट्रेशन चांगलं होत आहे आणि पाण्याचा पीएच आणि टीडीएस झाल्यामुळे बॅलन्स झाल्यामुळे रिझल्ट सुद्धा चांगले मिळत आहेत तुम्हाला. तर आता फुलोरा अवस्थेत काही बुरशीजन्य रोगात सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. तर कोणते कोणते बुरशीजन्य रोग येतात? आता याच्यात बुरशीजन्य रोग म्हणजे शक्यतो आहे ना, जे भुरी जी असते ना तर ती धुकं वगैरे पडतं त्याच्यामुळे येत असते. बर बर. तर ती येऊ नये म्हणून जी भुरीसाठी जी औषधं आहेत, डाऊनिकोस आहे, कॉन्टॅप आहे, अशी साधी औषध जरी वापरली तरी ते म्हणजे ते भुरी नियंत्रण होतं. पण ती वापर रेग्युलर करणं गरजेचं आहे. बर बर. आता फुलोरा अवस्था चालू झालेली आहे, ह्याचं फळ सेटिंग व्हायला अजून किती दिवस लागतील? आता ही जी फुलोरा अवस्था आहे ना, ते हे फक्त बड टाकलेले आहेत. अजून याचं साधारण 1 महिना लागेल. ही जे कळी आहे ना तिचं फुलात रूपांतर व्हायला. महिन्यानंतर याचं सेटिंग चालू आहे. तोपर्यंत आहे ना हे जे कळ्या आहेत हे अशा मोठ्या होते, म्हणजे याची वाढ होत जाईल अशी. आता फ्लॉवरिंग चालू झालेलं आहे आणि काही ठिकाणी पालवी निघलेली दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी इथं पालवी आहे, बऱ्याच ठिकाणी पालवी निघली आहे. तर हे निघाले पालवीमुळं ह्या मोहराच्या सेटिंगवर काय परिणाम होणार आहे का, किंवा पालवीची वाढ थांबवणं महत्वाचं आहे का? काय नाही, पालवीमुळे मोहराच्या सेटिंग वरती काही परिणाम होणार नाहीये. कारण हा सदाहरित वृक्ष आहे. तर याला पान म्हणजे पालवी ही येणं आवश्यकच आहे. कारण आता ही जी पानगळ झालेली आहे, तर जर नवीन पालवी नाही आली तर अन्न तयार करणारी पानं कमी होतील. आणि पुढच्या वर्षासाठी जे आपण त्याला डोळे तयार होणार आहेत ना, ते पुढच्या शेंड्यामध्ये तयार होणार आहे. आता ही कोवळी पालवी आहे, ही जी कोवळी पालवी आहे आता इथं होणार आहेत. तर ती पालवी येणे आवश्यकच आहे. फक्त आता एक काळजी घ्यायची की आता याला पाणी आणि न्यूट्रिशन साठी पालवी आणि मोहर दोन्ही सांभाळण्यासाठी न्यूट्रिशन पण देणं महत्वाचं आहे. बर 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 बर. तर शेतकरी बांधवांनो, सन्माननीय राजेंद्रजी तोडकर यांनी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळी जे केळ रोग आणि किडीचं नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपल्याला समजा भुरीचा जास्त प्रादुर्भाव होतो त्यासाठी आपल्याला क्वांटाप असेल, इंडेक्स असेल, लोना असेल, ॲमिस्टाटॉप असेल, ह्या बुरशीनाशकांचा वापर करणं महत्त्वाचं आहे. तसेच आपल्याला कीड नियंत्रण करताना जैविक कीटकनाशकाचा वापर करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये इकोसाईड असेल, इकोडा असेल, नो थ्रिप्स असेल, किंवा प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला निमिसाईड हे निंबूसारखं वापरणं गरजेचं आहे. तसंच हे पान मेनचट असल्यामुळे औषधं सहजासहजी पेनिट्रेशन होत नाही, त्यासाठी आपल्याला न्यूट्रास्पेडचा सुद्धा वापर करणं महत्त्वाचं आहे. पण ही कीटकनाशके, बुरशीनाशके जर आपण वापरत असताना त्या ठिकाणी आपल्याला न्यूट्रिशनचा वापर करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला मॅग्नेशियम वापरणं खूप महत्त्वाचं आहे. चिलेटेड मॅग्नेशियम असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल, जेणेकरून मॅग्नेशियममध्ये क्लोरोफिल अतिशय चांगल्या प्रकारे वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्याला झिंक वापरायचं आहे. झिंकमुळे तुमचं हार्मोन्सला अतिशय चांगल्या प्रकारे झिंक ॲक्टिव्ह करणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला बोरानसुद्धा वापरायचं आहे. बोरानमुळे जे हार्मोन्स ॲक्टिव्ह झाले त्या हार्मोन्सला बॅलन्स करायचं काम हे बोरान करत असतं. अशा प्रकारे आपल्याला झिंक, बोरान आणि मॅग्नेशियम याचा सुद्धा आपल्याला वापर या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्व अन्नद्रव्य असतील, कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा समतोल साधून जांभळाचं अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं आहे. आणि जांभळाविषयी आपल्याला अजून काही माहिती हवी असेल, काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये, तर ते आपण राजू शेठ यांना विचारू शकता. त्यांचा नंबर आपण खाली देत आहोत, त्यांना आपण कधीही संपर्क साधू शकता. धन्यवाद.